हो सर या सर्व मुलांना ऑडिशन करता बोलवलं गेलं होतं एका वेब सिरीजच्या आणि जी मुलं तिथे जमली त्यांना नंतर या बिल्डिंगचे हॉल बंद करून ठेवलेलं होतं आणि इनिशियली मग आमच्या ऑफिसरनी त्याच्याशी निगोशिएशन एकीकडे चालू होतं, दुसरीकडे लहान मुलंही होती, त्यांचाही जीव वाचवणं महत्त्वाचं होतं। या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत एक चांगली कारवाई करत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एक नागरिक यांना सुखरूपपणे यांची सुटका केली। सर कशी सुटका करण्यात आली तर आणि मुंबई पोलिसांचं खूप मोठं आहे, मुंबई पोलिसांनी खूप चांगलं आप देख सकते हैं की तर एका वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी मुलांना बोलवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। हो सर या सर्व मुलांना ऑडिशन करता बोलवलं गेलं होतं एका वेब सिरीजच्या आणि जी मुलं तिथे जमली त्यांना नंतर या बिल्डिंगचे हॉल बंद करून ठेवलेलं होतं आणि इनिशियली मग आमच्या ऑफिसरनी त्याच्याशी निगोशिएशन एकीकडे चालू होतं, दुसरीकडे लहान मुलंही होती, त्यांचाही जीव वाचवणं महत्त्वाचं होतं। या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत एक चांगली कारवाई करत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एक नागरिक यांना सुखरूपपणे यांची सुटका केली। सर कशी सुटका करण्यात आली तर आणि मुंबई पोलिसांचं खूप मोठं तर पोलिसांनी माहिती दिल्याप्रमाणे 17 मुलं आणि एक सिनियर सिटीजन यांची सुटका इथून करण्यात आलेली। या सगळ्यांना डांबून ठेवलेलं होतं आरोपीनं। आरोपीकडून काही वस्तू देखील जप्त करण्यात आल्याचं कळतंय। केमिकल जप्त करण्यात आलेलं आहे, एअरगन जप्त करण्यात आलेली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। मुलं दुपारी जेवणासाठी बाहेर आली नाहीत, त्यानंतर ही घटना उघड झालेली आहे। 17 मुलं आणि एक सिनियर सिटीजन यांना बाहेर काढण्यात आलेला आहे। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच मुंबईच्या पवईत 17 मुलांना डांबून ठेवण्यात आलेलं होतं। रोहित आर्य या नावाच्या व्यक्तीनं, या आरोपीनं सगळ्या मुलांना डांबून ठेवलेलं होतं। त्याच्या काही किरकोळ मागण्यात असा व्हिडिओ त्यानं बनवून पाठवला होता आणि त्यानंतर या मुलांना डांबून ठेवलेलं होतं। या सगळ्या मुलांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे।